हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण करतोय पेरूच्या 2 रेसिपीज। पहिली रेसिपी आहे पेरूची कोशिंबीर। करूया सुरुवात, चला। पेरूच्या कोशिंबीरीसाठी आपण इथे घेतोय पेरू, कैरी, लिंबू, कोथिंबीर, नारळाचा चव, लाल तिखट, जिरा पावडर, शेंगदाण्याचा भरडा, साखर आणि मीठ। पेरूच्या कोशिंबीरीसाठी मी इथे आधी पेरू घेते। पेरू स्लाइस करून घेतोय। ह्याला आपण कडक पेरू घ्यायचं आहे, मऊ नाही अजिबात, असा फर्म छान कडक पाहिजे। आता आपण इथे कैरी किसून घेतोय। या पेरूच्या कोशिंबीरीसाठी कैरी आपल्याला आंबट नको आहे, कमी आंबट, म्हणजे तोतापुरी असली तर जास्त चांगलं। आणि आता मी ही जी सोलून घेते त्याच्यात पूर्ण सोलणार नाही आहे, थोडी सोललेली स्लाइस करणार आहे आणि थोड्याचा हिरवा रंग असा कोशिंबीरीत छान दिसतो म्हणून थोडी बिन सोललेली घेणार आहे। इथे बघू शकता मी एवढीच सोलले, ही आता नाही सोलत। आपण आता ही पेरूची कोशिंबीर मिक्स करून घेऊया। मी आधी पेरू टाकते। या कोशिंबीरीची मजा, पेरू असं छान स्लाइस करून असं लांब दिसले ना पेरू, ते छान दिसतं ते। कैरी टाकते, 1.5 टेबलस्पून जाड भरडा शेंगदाण्याचा, पाव चमचा मीठ, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साखर, अर्धा चमचा जिऱ्याची पावडर, अर्धा लिंबू पिळून घेऊयात, कोथिंबीर, खोबऱ्याचा चव आहे तो टाकते आणि मस्तपैकी आपण हलवूयात त्याला। आणि आपली पेरूची कोशिंबीर तयार आहे। पेरूच्या दुसऱ्या रेसिपीसाठी आपण करतो इकडे पेरूचा डिप। करूया सुरुवात, चला। पेरूच्या डिपसाठी आपण इथे घेतोय पेरू, टोमॅटो सॉस, हिरवी मिरची, लिंबू, मोहरीचा गर, घट्ट दही आणि मीठ। आपण इथे आधी हा पेरू सोलून घेते मी पेरू। या डिपसाठी आपण लाल पेरू घ्यायचं आहे, आतून जे गुलाबी लाल पेरू असतात ते घ्यायचे, म्हणजे आपल्या डिपला पण छान रंग येतो आणि दिसायला पण छान दिसतं। आपण हा पेरू आता अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे, छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करायचे। ऑफकोर्स बिया नाही येऊ द्यायच्या त्याच्या। आपण इथे हा लाल पेरू चांगला बारीक चिरून घेतला आहे। आता आपण बाकी डिपचं सगळं मिक्सिंग करूयात। मी इथे 1 कप घट्ट दही घेतले आणि त्यात 1 चमचा साय पण टाकले, बारीक तुकडे केलेली 1 हिरवी मिरची, अर्धा चमचा मोहरी पूड, 1 चमचा आपण इथे टोमॅटो सॉस टाकतोय, म्हणजे पेरू पण आपला पिंक आहे आणि आपल्या डिपला पण थोडासा छान पिंक कलर येईल। चवीपुरतं मीठ, 1 चमचा लिंबू रस टाकायचा आहे। आता आपण छान हलवून घेऊयात, हे सगळं मस्त मिक्स करूयात। कुठल्याही कोशिंबीरीत किंवा डीप किंवा काही आपण जे म्हणजे दही घालून बनवतो किंवा ते ज्याच्यात आपण मोहरी पूड टाकतो ते असं छान फेटून घ्यायचं। आता हे छान फेटून झाले, आता आपण ह्याच्यात पेरू मिक्स करूयात। आता परत आपण ह्याला छान हलवून घेऊयात मिक्स करून। अशा प्रकारे आपली पेरूची दुसरी रेसिपी तयार आहे। ह्या दोन्ही पेरूच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि अनुया फीड्सला सबस्क्राईब करा।